चला फिल्डिंग सेट करायची आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील आणि एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील. याची दखल घ्या. वेलकम व्यंकोजी म्हात्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला फिल्डिंग सेट करायची आहे. सेट केलेली आहे फिल्डिंग आणि दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी बंधनकारक आहे. ट्रोलिंग स्पोर्ट्स सध्या आपण पाहत आहेत फॉर लाईव्ह स्ट्रीमिंग. विपुल पांडुलकर ऑफिशियल यूट्यूब चॅनल, एक स्वतःचं अस्तित्व त्यांनी सुद्धा निर्माण केलंय. चला जय हनुमान वाढीव टीमचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा आणि एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, कारण प्रत्येक मॅचमध्ये नावं सांगणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि तुमचं आद्य कर्तव्य आहे की आमच्यापर्यंत ती नावं पोचवणं. जरी नावं आम्हाला माहिती असली तरी ऑफिशियल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी हवा आहे. आजच्या दिवसातील सामने ओम 11 जलसार हा संघ सुद्धा पाहायला मिळेल. फणसपाडा या टीम बरोबर दोनात करेल. साई केवा रोड उसरणी हे दोन संघ पाहायला मिळतील. मायकोफ आणि YMMK बाजार. जय हनुमान वाढीव टीमचा एक खेळाडू संदीप भोईर प्लीज. आता पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. प्रांजलच्या हातामध्ये पहिलंच षटक यावेळेला पाहायला मिळतं. प्रांजल पाटील, अनंत पाटील यांचे सुपुत्र आणि या टीम मधून बिलॉंग करत असताना आपण पाहतायत चिखलपाडा जय हनुमान वाढीव टीम एका साईडला. सुंदर ट्रॉफीज आपण पाहू शकाल आणि ज्या बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफी तुम्ही एक न्यू लुकच्या पाहू शकता. अशा प्रकारच्या ट्रॉफीज तयार केले गेलेत. ब्रदर स्पोर्ट्स शॉपला नेहमीच SP बॉईज ट्रॉफीच्या माध्यमातून शुभमजी पाध्ये भेट देत असतात आणि त्यांच्या माध्यमातून काहीतरी वेगळं नाविन्य करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. कारण चांगलं बॉन्डिंग तयार झाल्यानंतर तुमचे विचार हे मिळते जुळते झाले पाहिजेत आणि त्यामध्ये सुंदर बॅटचं एक आकर्षक आपण पाहू शकतात आणि एक रबर बॉल त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. म्हणजे रबर बॉल स्पर्धेमध्ये मी चांगली किमया साध्य केली हे तुम्ही शोकेशमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला त्या आठवणींना ताजात होते. तर मॅचकडे सामन्याला सुरुवात होते. रिमझिम पावसाला सुद्धा सुरुवात झाली. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. 10 प्लेयरने खेळत आहेत. सामन्याला होईल सुरुवात. पहिलाच बॉल वेगवान होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न सुहान आणि एका साईडला प्रांजल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. जयच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. चांगले हॅटकॅप परिधान करत असताना आपण पाहतायत आणि अशाच प्रकारचे हॅटकॅप परिधान करून विनायक भोईर
लढला होता वाघासारखा. श्री गुरुदत्त चौटा हिरवा मानकोलीच्या मैदानात. आपला टप्पा पडल्यानंतर रायझिंग डिलिव्हरी. आपल्या हाईटचा चांगला वापर करतो प्रांजल. विथ द बॅट विथ द बॉल आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या तरी राहिलेत आणि आता रबर बॉल क्रिकेटमध्ये आल्यानंतर तुम्हाला थोडंसं माइंड सेट करावा लागतो की रबर बॉल असतो, सॉफ्ट बॉल असतो, अशा वेळेला ओलसर बॉल असतो आणि अशा वेळेला मात्र तुम्हाला रणनीती आखावी लागते. डेड बॉल पंच घोषित करतायत. सध्या नितेश कदम यांच्या डोक्यावर ग्रामीण धमाका बिग बॅचची कॅप आपण पाहू शकाल. यंदा गाजलं पुन्हा एकदा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय पुढे सरसावत असताना मिस टायमिंग स्ट्रोक होता. साई पाध्ये यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना. काल जरूर जिंकले, क्वालिफाय झाले, परंतु साई पाध्येला झोप लागली नसावी कारण त्यांनी फिल्डिंगच्या जोरावर तेवढे एफर्ट घेतले नव्हते. एफर्ट चांगले होते परंतु तोकडे प्रयत्न. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आतापर्यंत 2 वर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा खेळ झालाय. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. ऑन साईडला क्लासी शॉट पाहायला मिळतोय सोहानच्या बॅट मधून. वाडीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत. अप्रतिम ओव्हर पिच बॉल होता. बॅकलिपचा चांगला वापर केला. मनगडाचा चांगला वापर करत असताना पिकअप शॉट चेंडूला पिक केला आणि 6 धावा टिक करत असताना चांगली बॅटिंग. बॅटची एज घेत गॅप मधून बॉल निघून जाईल. 4 धावन करता मेल. नशिबाचा चौकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 12 आहे. धावसंख्येवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12 रन. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलवर जे श्रोते जुळले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. हार्दिकचा पहिलाच बॉल या वेळेला रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. नॅचरल बाउन्स आपण पाहू शकाल. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चैतन्य पाध्ये सध्या ट्रायल करत असताना या वेळेला हिरो बाईकची मोटरसायकल आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. HF डिलक्स. यावेळेला ऑन साईडला अभयच्या बॅट मधून एक तगडा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. मॅक्झिमम 6. बॅट मधून टॅलेंटेड स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगला बॉल. हार्दिक एक एक्सपिरियन्स बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक्सपिरियन्स खेळाडू आहे. बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. 19 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. अनेक विकेट हॅट्रिक टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर हार्दिकने घेतलेल्या आहेत. अनेक निर्धाव षटक आपल्या करिअरमध्ये फेकलेले आहेत. त्यामुळे एक अनुभवाने समृद्ध असलेला खेळाडू आहे.
ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तेवढं एलिव्हेशन मिळालं नव्हतं. जयेश पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मिळत असताना आणि जयेश ज्या वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरतो तो रिलॅक्स असतो परिपूर्णतः, स्वतःला माइंड सेट करत असतो. मग गोलंदाजी असो, फलंदाजी असो, विकेट किपिंग असो, मग फिल्डिंग असो. संघाची धावसंख्या 20 रन, 20 धावा. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहू शकलात आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गॅदर होत असताना पाहायला मिळतोय. 20 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 5 बॉलचा खेळ झालाय. पण स्पेशली या षटकामध्ये एक्स्ट्रा बॉल फेकलेली नाहीये, ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. पहिल्या सामन्यामध्ये भरपूर एक्स्ट्रा धावा, एक्स्ट्रा बॉल फेकण्याचा मान मिळवला होता. दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खूप एक्स्ट्रा धावा आल्या होत्या. 20 धावा. यावेळेला बॅटचे जयच्या हातातून बॉल सुटतोय, पाठीमागे बॉल निघून जाईल, बॅकअप चांगला मिळतोय. फिल्डर पुढे सरसावले गेले होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10.50च्या सरासरीने 21 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान वाढीव हा संघ पाहायला मिळतोय टॉस हरल्यानंतर. मात्र जर टॉस जिंकला असता तर कॅप्टनला मी प्रश्न विचारला होता, त्यांनी सांगितलं की टॉस जर जिंकला असता तर आम्ही बॅटिंगच स्वीकारली असती, बॅटिंग करणं पसंत केलं असतं. त्यामुळे एक चांगल्या टोटलकडे वाटचाल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. घेऊया एक थोडासा कॅन्डी डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रांजलला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केले गेले. पहिल्या षटकात 12 धावा आल्या, परंतु विश्वास दाखवलाय कॅप्टनने. आपल्याला ऑन साईडला टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील. फेक येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. जतीन पुढे सरसावले गेले होते. स्वप्नील मात्र पुढे सरसावत असताना आपण पाहत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. 23 धावा झालेत. प्रांजल आतापर्यंत 14 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. अचानक बाउन्स, डोक्याच्या वरून बॉल निघून गेलाय. 1 फॉर द ओव्हर त्या ठिकाणी देत असतील नितेश कदम यांना आपण पाहतायत आणि नदीम शाह. हे 2 पंच. स्पेशली जर आपण पाहिलं तर विटी या शहरातून मात्र येत असताना साजिद लालासर दूरचा प्रवास, किती लांबून प्रवास करत असताना ॲक्युरेट टाईमनुसार येत असताना पाहायला मिळतात. तर चिंबूरवरून, ट्रॉम्बेवरून जर आपण पाहिलं तर नदीम शाह यांना आपण पाहतायत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर 24. दोन बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय व्हाईट बॉल नंतर. बॅटची एजंट टेकन. त्यासाठीच मात्र कॅप्टनने विश्वास दाखवला जयेशने की प्रांजलला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणावं लागेल. जोडी ब्रेक करायची असेल तर डेफिनेटली विकेट मिळवायची असेल. चोवीस धावांवर पहिला धक्का बसतोय जय हनुमान वाढीव टीमला. विनायक पाटील आले या वेळेला ऑन साईडला घेऊन काढले बॉलला. विंकोश मात्र यांच्या डोक्यावरून
बॉल निघून जाईल चौकारासाठी. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी प्रेक्षणीय फटका, चौकार. विनायक पाटील यांना आपण पाहतायत, एक्सपिरियन्स प्लेअर आहे. बरीच वर्ष मात्र टेनिस बॉल क्रिकेटला जपलं. रबर बॉल क्रिकेटमध्ये आता पदार्पण करत असताना सातत्याने चांगलं क्रिकेट, अप्रतिम चांगला फटका, सरळ बॅटचा वापर करत असताना स्ट्रेट ड्राईव्ह, एक रन मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत, फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर ओम 11 जलसार वर्सेस फणसपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. प्रवीण भोईर तर ऑलरेडी या ठिकाणी पोहोचलेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आणि हे मैदान त्यांच्यासाठी नवीन नाही आहे, इतिहास रचलेत प्रवीण भोईर यांनी या मैदानात. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. जयेश पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 10.33च्या सध्या करंट रन रेटने खेळत असताना जय हनुमान वाढीव हा संघ. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कॅन्डी यांना देऊया संधी. डेफिनेटली केली गेली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 31 या धावसंख्येवर. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. जयेश स्वतः एज अ कॅप्टन, प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. लेग स्टंपला खेळतायत आणि त्यामुळेच आपण पाहू शकतायत एक वाईट लाईन आहे. कधी कधी शफल वाईड आपण पाहतो, अशा वेळेला खूप चान्सेस निर्माण होतात. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, गुडघ्यावर बॅलन्स केला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. विनायक पाटील स्टाईल मध्ये ब्रँडेड षटकार, 6 धावा. सदोतीस रन. काय फटका खेळला होता, स्टायलिश शॉट होता. कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतोय, बॅकफुट पंच केलाय, फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेली. 38, लॉस ऑफ 1 विकेट. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. सुहान 7 बॉलमध्ये 13 रन, 7 बॉलमध्ये 14 रन विनायक पाटीलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचले गेले. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 8 बॉल एकंदरीत आतापर्यंत पहिल्या इनिंगचा विचार केला तर. ऑन साईडला हा बॉल सोडणार नाहीये सुहान. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क. शॉट, 6 धावा. तिचा आविष्कार दाखवणारा हा षटकार. या षटकाराने 44 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, फोर्स केलं होतं या बॉलला. फिल्डर पुढे सरसावतील. अक्षय मात्र थोडेसे स्लिप होत आहेत. मात्र रबर बॉल क्रिकेट खेळत असताना आपल्या स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि जास्तीत जास्त शूज घालून जर तुम्ही क्रिकेट खेळलात तर तेवढी तुम्हाला पायाला इजा होणार नाही. त्यामुळे त्या गोष्टी सुद्धा खूप मायने राखतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 46, लॉस ऑफ 1 विकेट. 46 ला 1.
रिप्ले आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने या बॉलला फोर्स केलं होतं, हॅमर केलं होतं, खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु खूपच दूर होते अक्षय आणि तिथून मात्र गवतावर थोडेसे सरकले आणि त्यानंतर पडले आणि त्यानंतर बॉलकडे पाहत राहिले. असं नाहीये, पडल्यानंतर मात्र त्यांनी आराम केला त्या गवतावर, मात्र बॉलकडे पाहिलं की बॉल कुठे चाललाय. अक्षय चांगले एफर्ट घेतले होते, ग्रेट एफर्ट. 46ला 1. याच आठवणी खूप राहतात ज्या वेळेला दुसरी पुढच्या वर्षाची व्हिडिओ जेव्हा व्हायरल होईल, पावसाचा जसं हंगाम येईल त्यावेळेला अशा प्रकारच्या व्हिडिओजमध्ये तुमचे ते फोटो कॅप्चर होताना पाहायला मिळतात की कोणी कोणी एफर्ट घेतलेत. काल वेंको यांनी सुद्धा मात्र ते एफर्ट घेत असताना आज ती व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. चांगले एफर्ट तुम्हाला घ्यावे लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये, सातत्याने पाहिलंय. 46ला 1, 4 षटकांचा खेळ झालाय. 46 लॉस ऑफ 1 विकेट. जय हनुमान वाडीव टीम प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर जे श्रोते जोडले गेले त्या प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनेलवर त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. ऑन साईडला खेळायचं होतं मात्र सरळ बॉल निघून जाईल. चांगला झेल करण आणि इथून मात्र लगेच सांगितलंय त्या ठिकाणी यस अंपायर. अंपायर्सला शंका वाटली तर ते थर्ड अंपायर सुद्धा रेफर करतील, यात ते मात्र शंका नाही. या बाउंड्री चेक करायची असेल तर मात्र काय नितेश कदम एक्झॅक्टली यस बाउंड्री चेक करा. पडदा आहे त्या ठिकाणी, षटकार आहे त्यामुळे बाउंड्री चेक करायची आहे. OUT आउट. पडद्याला जो पडदा आहे, पिवळा पट्टा जो आपल्याला पाहायला मिळतो, पिवळा पडदा आहे, त्या पडद्याला मात्र जर स्पर्श झाला असता तर डेफिनेटली षटकार आला असता. परंतु त्या अगोदर आपण पाहिलं तर कदाचित धीरजला असं वाटलं की ती रोप जी आहे त्यावर पाय पडला म्हणून त्यांनी षटकार घोषित केला होता, प्रामाणिकपणा दाखवला होता. परंतु त्याला सुद्धा माहिती नव्हतं की पडद्याला षटकार आहे, त्यामुळे इथे विकेट विनायक पाटील या खेळाडूची जात असताना विनायक पाटील ह्या वेळेला आपण पाहतायत बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46 वर थांबले. हर्षलला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. 46ला दुसरा धक्का. फटका मात्र हवा तसा नव्हता, परंतु ज्या पद्धतीने करणने तो झेल टिपला अप्रतिम पाहायला मिळाला. सुपर कॅच, प्रेझेन्स ऑफ माइंड ॲब्सोल्युटली मॅग्निफिसेंट. संदीप भोईर 40 प्लसचे खेळाडू. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल उसी घेणारा होता, मात्र इथून डिरेक्ट बॉल यष्ट्यांवर जाऊन हाताने स्पर्श झाला हर्षलच्या आणि ते यष्ट्यांवर जाऊन बॉल आदळला. संदीप भोईरला मात्र परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. संदीप गॉन. ला 3. 46 लॉस ऑफ 3 विकेट.
चांगला बॉल अगोदरच बॅटचं फेस क्लोज केलं गेलं होतं. शरीराचा वेध घेणारा बॉल. असं वाटलं सोहानला की बॉल मात्र वेगवान येईल, परंतु थोडासा बॉल थांबून आला होता. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. मात्र लगेच तिथे विचारपूस मात्र हर्षल करत असताना पाहायला मिळतात. हेच स्पोर्ट्समॅनशिप तुमच्याकडे असायला हवी. कारण याच क्रिकेटच्या खेळाने खेळ भावना शिकवली, मैत्री शिकवली, अनेक मात्र आठवणींची ताजात करून देत असताना हा खेळ पाहायला मिळतो. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. वाह, सुपर, जबरदस्त गोलंदाजी करत असताना ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक डिलिव्हरी. शॉर्ट रनअप आहे आणि शॉर्ट रनअप मध्ये तो शोल्डरचा चांगला वापर करतो. पुढे बॉल ठेवतो, थोडासा बॉलला बाउन्स देतो. इथून मात्र आता सुहान सोडणार नाहीये. रीड केलं या बॉलला, षटकारात परावर्तित केलं आणि या षटकाराने आपलं सांघिक अर्धशतक 52 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 52. ऑफ 3 विकेट. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. चला, फणसपाडा टीम जर आली असेल तर लगेच आपण रिपोर्टिंग करायची आहे. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त ड्राईव्ह खेळले गेले. सिंगल तर मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न विंकुश मात्रे अंडरआर्म फेकी करतायत. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 54 आणि 55 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलं गेलंय. 55 रन्स टू विन. संघ चिखलपाडा या टीमला विजयासाठी 55 रनचं लक्ष्य समोर ठेवण्यात आले.
सुस्वागतम. एस पी बॉयज ट्रॉफी शुभमजी पाध्ये साहेब यांची देण या स्पर्धेची आपण पाहतायत. या स्पर्धेचे शिल्पकार अनमान शान आणि या स्पर्धेची अनेकांची दिलो की धडकन हृदयामध्ये स्थान निर्माण करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. अनेक स्पर्धा होतात रबर बॉल, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये नंबर 1 रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून मानला जाणारा हा चषक आहे. मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा हा चषक म्हणून ओळखला जातो. अंकुश पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर येताना स्ट्राईक एंडकडे जयेशला आपण पाहतायत. 55 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. पहिलाच बॉल आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रांजल. एक दोन्ही परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. अंकुश यावेळेला पंचांशी बातचीत करत असताना की कशा पद्धतीने वाईट लाईन आहे, एकच आहे का, सगळ्या गोष्टी विचारपूस अगोदर केल्यानंतर मात्र एक तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो हाय होताना पाहायला मिळतो. ऑफ साईडला मात्र बॉल निघून येईल. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 1 रन मिळेल. अकाउंट ओपन केले गेले ते जयेशच्या बॅटमधून. होम 11 जलसा टीमचे कॅप्टन वैभव या ठिकाणी उपस्थित होत असताना बॉलला मात्र या खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. वाईट +1 मिळतील 2 धावा. नदीम शाह सर पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका साजिद लाला सर टीव्ही अंपायर म्हणून काम बजावत असताना सध्या 3 रन झालेत फलकावर पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला जयेशचा ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. क्लास दाखवला यावेळेला जयेशने. सरळ बॅटचा वापर काय असतो. ऑन साईडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस बॅटचा वापर केला. 1 रन वेगाने. फाईन लेगचा फिल्डर पुढे सरसावेल, बॉलला फील्ड करेल, फेकेल. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. अगदी रिलॅक्सेबल बॅटिंग करत असताना जयेशला आपण सातत्याने पाहिलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. 11 रन्स ऑन दी बोर्ड. स्टार्ट अगदी नेत्रदीपक. 11 रन्स विदाउट लॉस. अप्रतिम चांगला फटका, देखणा फटका पाहायला मिळतोय. 6 धावांकरता टाळ्यांचा कडकडाट करणारा जयेश गिरच्या बॅटमधून षटकार. उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आणि काय स्वागत त्यांचं केलं या वेळेला. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट, नेत्रदीपक, आउटस्टँडिंग बॅटिंग, ट्रिमेंडस बॅटिंग. 6 धावा जयेश गिरेच्या बॅटमधून. आणखीन एक तडका पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता. हेलिकॉप्टर शॉट 2 एप्रिल 2011 तो दिवस आठवल्यानंतर हेलिकॉप्टर शॉट सगळ्यांच्या नजरेत येईल. कुल सेकराच्या त्या बॉलवर फिनिशिंग टच केलं होतं आणि तो काय फटका अप्रतिम. अफलातून आपल्या डोळ्यासमोर आतापर्यंत तो राहतोय. 23-0. पुन्हा एकदा चौथा षटकार या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये कणखर बॅटिंग होत असताना संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 29 धावा. 29.
29 रन तब्बल फलकावर पाहायला मिळत आहेत. 24 बॉल मध्ये 26 रनची आवश्यकता. कृष्ण राऊत गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल अप्रतिम बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त दिशा दिली शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरणारा हा चौकार पाहायला मिळतोय प्रांजल पाटीलच्या बॅटमधून. 4 रन. चांगला फटका यावेळेला एक्झिक्यूट केला होता बॅकवर्ड पॉइंटला. तरी आज नवनाथ पाटील नानू खेळत नसले, जतीन पाटील खेळत नसले, परंतु त्यांच्या सन्मानासाठी हा चौकार आला की तुम्ही आलात. चांगला बॉल. अगोदरच बॅटचा फेस क्लोज केलं गेलं होतं. बॉल थोडासा थांबून आला आणि सरळ बॉल विनायक पाटीलच्या हातातून सुटला होता. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 22 रनची अजून सुद्धा आवश्यकता असेल 22 बॉल मध्ये. 22 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण आहे. बॉल टू रन. ऑन साईडला जागेवरून खेळलेत. क्रॉस बॅटचा वापर केला. चांगला फटका पाहायला मिळतोय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. या चौकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. 37. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अगदी फुटवर्क चांगला आहे जे प्रांजल पाटीलचं पाहायला मिळतं. टायमिंग, बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन आणि चहूबाजूने खेळण्याची तो क्षमता बाळगतो ही त्याची खुबी राहिली. जसा बॉल येईल तसं त्या बॉलला एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळतो. असं नाही की वेडेवाकडे स्ट्रोक खेळून मात्र धावा जमवतोय. आतापर्यंत 6 बॉलमध्ये 27 जयच्या बॅटमधून ज्या पद्धतीने टेक्निकली स्ट्रोक आलेत, शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम राहिलेत आतापर्यंत. गुड प्लेसमेंट. 38 ला 0. फुल टॉस बॉल ऑन साईडला. वाह, क्लासी शॉट जयेश गिरजच्या बॅटमधून. 6. काय जबरदस्त अप्रतिम बॅट स्विंग, ते तंत्र आणि खेळाचं आकलन या गोष्टी जयेश गिरतकडे आहेत. चांगला बॉल होता आणि सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. तत्पूर्वी 2 षटकांचा खेळ अखेरीस 44 धावा फलकावर पाहायला मिळतात. विजयासाठी आता 11 रनची आवश्यकता आहे 18 बॉलमध्ये. कंपॅरिझन करताना 21 रन प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या जय हनुमान वाडीवच्या, म्हणजे जवळजवळ 23 धावेने पुढे आहे या दुसऱ्या षटकामध्ये. 18 बॉल 11 रनची आवश्यकता. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. षटकापासून अप्रोच इंटेंट जो होता जयेश घेरत आणि प्रांजलचा तो अप्रतिम पाहायला मिळाला. मणीचा बॉल ऑन दी टोस. वाह प्रांजल पाटील, वाह काय फटका खेळलाय. फक्त दिशा दिली. ऑन दी टोस खेळत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये अप्रतिम हा फटका आपण 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. अप्रतिम अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉलला फॉलो केलं होतं आणि सरळ फेकून दिलं टू दी कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 50 धावा. विजयासाठी आता उघ्या फक्त 5 धावेची आवश्यकता. आयोजकांचा वेळ वाचवलाय असं म्हणायला हरकत नाही आतापर्यंत. चला ओम इलेव्हन जलसार अँड फणसपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. मनीचा हा बॉल ह्या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विनायक पाटीलच्या हातामध्ये 1 बाउन्सने बॉल कलेक्ट होतोय. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने 51 वर धावसंख्या चिखलपाडा या टीमची जाऊन पोहोचले गेले.
यावेळेला ऑन साईडला एक रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. सुहान पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळत असताना 52 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. 3 रन्स विजयापासून दूर आहेत. अप्रतिम खोलवर बॉल होता. मनीचा चांगला बॉल पाहायला मिळतो. ड्राईव्ह खेळलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. बरोबर मेरिटवर खेळत असताना पाहायला मिळतोय. 2 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना विजयाच्या पाऊलखुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत. 53 रन. प्रांजल 17 वर, जयेश 34 वर खेळी करतोय. मला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज. मनीष कमबॅक चांगला केलाय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर काही गोलंदाज थोडेसे यावेळेला लाईन अँड लेंथमध्ये भरकटताना पाहायला मिळतात, परंतु मनीषने चांगला कमबॅक केला आणि सिंगलवर त्यांना फक्त सॅटिस्फाईड व्हायला सांगितलंय. 2 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला बिटवीन द गॅपमध्ये बॉल निघून चाललाय फार वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे आणि विजयाचा चौकार जयेश गणेश बॅटमधून